ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रियाला सर्व घरच्यांनी हाताला पकडून घराबाहेर काढलेले असते। नाटकी प्रिया सर्वांसमोर हात पाय जोडते, गुडघे टेकवते, नाक घासते, पण तरीसुद्धा घरचे तिच्यावरती दया दाखवत नाहीत, कारण तिच्या आता खरे पुरावे सापडल्यामुळे तिचा खोटा चेहरा घरच्यांसमोर आल्यामुळे सर्वांना विश्वास बसलेला असतो। त्यामुळे तिच्या खोट्या बोलण्याच्या बळी कुणी पडत नसते। प्रियाला घराबाहेर काढल्याच्या नंतर सर्वजण जेवण करत असतात, तर नाटकी प्रिया बाहेर बसलेली असते। तिला मच्छर चावत असतात, खूप घाम येत असतो। प्रिया विचार करते, काही करून यांना परत एकदा पटवून मला आतमध्ये जावेच लागेल, भले मला नाक का घासणं होईना। आतमध्ये सर्वजण जेवण करत असतात, तर आई सायलीला म्हणते, अगं अश्विन जेवण्यासाठी आला नाही। तर प्रिया हे सर्व काही बाहेर थांबून ऐकत असते। प्रिया बाहेरून सर्वांना म्हणते, अश्विन माझ्याशिवाय जेवू शकणार नाही, अश्विनचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, तो माझ्यासाठीच थांबला असेल, तो मला सोडून कधीच जेवत नाही। तर असं बरंच काही ती बोलत असते। तर अर्जुन अश्विनला आतमधून बोलावून आणतो। अश्विन प्रियाचं बोलणं ऐकतो। अश्विन प्रियाला म्हणतो, हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे, आता मला काडी मात्र फरक पडत नाही, तू उपाशी राहत किंवा तिकडे मर, कुठेही जा, मला काही घेणं देणं नाही, तुझा माझा संबंध नाही, मी तुझ्याशी संबंध कधीच तोडला आहे, मी तुझ्याशी सर्व नाते तोडलेले आहेत, तू इथून गेलीस तरी चालेल, तू उपाशी मेलीस तरी मला आता काही फरक नाही पडणार, मी तुझ्या तोंडासमोर थांबून मी जेवण करतो, आणि ते पण पोटभर, कारण ज्या व्यक्तीला माझ्या प्रेमाची किंमत कळालेली नाही त्याची मी दया आता दाखवणार नाही। तर चांगल्याच प्रकारे अश्विनने इथे प्रियाला धडा शिकवलेला असतो आणि तो पूर्ण मोहन झालेला असतो। प्रिया मात्र आता अश्विनच्या जोरावरती तिला कुठेतरी आशा होती की अश्विन मला घरामध्ये घेईल, पण आता ती पण आशा तिची तुटलेली आहे। आता प्रिया नक्की कुठले कारस्थान रचेल, काय काय खोटं बोलेल घरामध्ये येण्यासाठी, आणि अर्जुन सायली एक एक करून कशा प्रकारे प्रियाचे कारस्थान घरच्या समोर आणणार, तिला जेलमध्ये कशा प्रकारे घालणार, हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।